प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर आशीर्वाद करो. या सकाळच्या वेळी प्रभू येशू तुम्हाला एक अद्भुत वचन द्यायचे इच्छितात. जर तुम्ही त्या वचनानुसार चाललात तर तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडेल. तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीत चमत्काराची गरज आहे, नाही का? तुम्हाला आजारातून बरे होण्याची, समस्यांचे उत्तर मिळण्याची, गरजांची पूर्तता होण्याची, अडथळ्यांपासून मुक्त होण्याची किंवा गोष्टींमध्ये भरभराट होण्याची गरज आहे. हे तुमचे वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सेवेशी संबंधित असू शकते. कदाचित तुम्ही म्हणाल, काहीच बदल होत नाहीये, परिस्थिती पूर्णपणे माझ्या विरोधात आहे असं वाटतं. प्रभू काहीतरी सांगत आहेत. तुम्हाला माहित आहे का ते काय आहे? मार्क अध्याय 9 वचन 23 मध्ये लिहिलं आहे, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी तसेच होईल. जर तुम्ही विश्वास ठेवला तर आज ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्यात एक चमत्कारी बदल होईल. परिस्थिती कधी कधी आपल्या विश्वासाला हादरू शकतात आणि आपल्याला संभ्रमात टाकू शकतात. तुम्ही आता अशा परिस्थितीत आहात. एका बाजूला तुमच्याकडे विश्वास आहे, पण तुमच्या विश्वासातही हलकासा हादरा आहे. विश्वास म्हणजे फक्त प्रभूनी काहीतरी करावं अशी इच्छा ठेवणं नाही, तर तो हे नक्की करणार आहे यावर विश्वास ठेवणं आहे. फक्त तेव्हाच प्रभू चमत्कार करू शकतो. एकदा एक भाऊ माझ्याकडे आला. तो मध्यम वयाचा भाऊ होता, ज्याला कॅन्सर झाला होता. मी म्हणालो, प्रभूने अनेक कॅन्सरग्रस्तांना बरे केले आहे. माझ्या सेवेत मी हे पाहिलं आहे. तो तुलाही बरा करेल. त्यांना लगेच सांगितलं, कॅन्सर 4थ्या टप्प्यात आहे. याचा अर्थ काय? 4था टप्पा म्हणजे काय? याचा अर्थ आता काहीही आशा उरलेली नाही. जगणं अशक्य आहे आणि औषधही मदत करू शकत नाहीत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उपचार शक्य आहेत, पण एकदा कॅन्सर 4थ्या टप्प्यात गेला की काहीच करता येत नाही. त्याने सांगितलं की डॉक्टरांनी त्याला सांगितलं आहे की कॅन्सर 4थ्या टप्प्यात पोहोचला आहे. मी विचारलं, मग काय? जर तो 4थ्या टप्प्यात असेल तर काय झालं? प्रभूंसाठी तो पहिला, दुसरा, तिसरा किंवा 4था टप्पा आहे की नाही काही फरक पडत नाही. जरी तो 5वा किंवा 10वा टप्पा असला, कितीही प्रगत टप्पा असला, तरीही येशू बरे करू शकतो. तुला फक्त विश्वास ठेवावा लागेल. मी विचारलं, बरं, जर तो पहिल्या टप्प्यात असेल तर तू काय विचार करशील? तो म्हणाला, माझ्यात बरे होण्याची आशा असेल, माझ्यात थोडा विश्वास असेल, असं वाटेल. हा फक्त पहिला टप्पा आहे, त्यामुळे सगळं ठीक होईल. मी विचारलं, जर येशू आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात बरे करू शकतो तर तो शेवटच्या टप्प्यातही बरे करू शकणार नाही का? तो याबद्दल विचार करू लागला. प्रभूने तुझ्यासाठी चमत्कार घडवण्यासाठी फक्त तुझा विश्वास पुरेसा आहे. फक्त विचार करून बघा, 4थ्या टप्प्यातला कॅन्सर असूनही तुम्ही अजूनही जिवंत आहात. एकदा एक तरुण माणूस मरण पावला आणि त्याला कबरीत पुरण्यात आलं. त्याला कापडात गुंडाळून कबरीत ठेवण्यात आलं. 4 दिवस झाले होते आणि त्याचं शरीर कुजायला आणि दुर्गंधी यायला लागली होती. तो बरा होऊ शकतो का आणि सुटू शकतो का? हे अशक्य आहे. त्याला पुरून 4 दिवस झाले आहेत. त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली होती, पण प्रभूने त्याचं शरीर पुन्हा जिवंत केलं, त्याला जिवंत केलं आणि त्याला निरोगी केलं. 4थ्या टप्प्यातील कॅन्सर बरा करणं त्याच्या तुलनेत काहीच नाही. हे तर अगदी सोपं आहे. विश्वास हाच महत्वाचा आहे. त्या घटनेत प्रभू म्हणाले, जर तो विश्वास ठेवशील तर देवाची महिमा पाहशील. प्रभू म्हणतात, जर तो विश्वास ठेवशील तर सर्व काही शक्य होईल. तुमच्या समस्या बदलतील, गरजा पूर्ण होतील, आजार बरे होतील, चमत्कार घडतील आणि परिस्थिती बदलून जाईल. तुमचा विश्वास? कसा विश्वास आहे तो? परिस्थिती कितीही मोठी असो, येशू ते बदलू शकतो. येशू मला बरे करू शकतो. येशू माझी गरज पूर्ण करू शकतो. मी यावर विश्वास ठेवतो. तुम्ही अशा विश्वासाने कबुली दिली की लगेचच चमत्कार घडेल. आज तुमची समस्या काय आहे? काहीतरी आहे का जे तुमचा विश्वास डळमळीत करते? फक्त प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवा आणि म्हणा, प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. हे पुन्हा पुन्हा म्हणा, प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. मी त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. मला विश्वास आहे की तो चमत्कार करू शकतो. तुम्ही हे पुन्हा पुन्हा म्हणाल तसा तुमचा विश्वास बळकट होईल आणि लगेचच चमत्कार घडेल. हेच प्रभू सांगत आहेत.
जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. तुमची गरज काय आहे ती तुमच्या डोळ्यांसमोर आणा. ती बरे होणे, मुक्ती, गरजांची पूर्तता किंवा एखादा चमत्कार असू शकतो. येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. म्हणा, येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू या गोष्टीत आजही चमत्कार करू शकतोस. मला विश्वास आहे की तू ते करशील. येशूच्या नावाने चमत्कार घडू दे. आज येशूच्या नावाने चमत्कार घडू दे. मी हा चमत्कार येशूच्या नावाने स्वीकारतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.